कधी विचार केला आहे की एका साध्या नदीच्या प्रवाहात देशांचं भवितव्य कसं काय दडलेलं असू शकतं? पण हे खरं आहे. आज आपण आरास नदीची गोष्ट पाहणार आहोत, जी फक्त एक पाण्याचा प्रवाह नाही, तर कॉकेशस प्रदेशातील सत्तेचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू बनली आहे. मग अचानक ही नदी इतकी चर्चेत का आली? चला यामागची कारणं समजून घेऊया. याचं उत्तर आहे तिच्या लोकेशनमध्ये, तिच्या प्रवासात. आरास नदी कॉकेशससारख्या संवेदनशील प्रदेशातून वाहते, जिथे अनेक देशांच्या सीमा एकमेकांना भिडतात, आणि त्यामुळेच इथला अगदी छोटा तणावसुद्धा थेट या नदीवर परिणाम करतो. चला तर मग या नदीचा प्रवास कसा आहे आणि प्रत्येक टप्प्यावर तिचं भूराजकीय महत्त्व कसं बदलत जातं हे पाहूया. हे खूप इंटरेस्टिंग आहे. सुरुवात होते तुर्कस्तानच्या उंच पर्वतरांगांमधून. पण हा फक्त एका नदीचा उगम नाहीये, तर हे एका मोठ्या गुंतागुंतीच्या भूराजकीय समीकरणाचं पहिलं पाऊल आहे. उगमानंतर लगेचच, म्हणजे अगदी सुरुवातीलाच, ही नदी एक राजकीय भूमिका बजावायला लागते. ती आर्मेनिया आणि तुर्कस्तान यांच्यात एक नैसर्गिक सीमा बनते. आणि ही फक्त सुरुवात आहे. पुढे तिचा प्रवास सुरू राहतो आणि ती इराणला आर्मेनिया आणि अझरबैजानपासून वेगळी करते. म्हणजे विचार करा, एकाच वेळी 3 देशांच्या राजकारणाला थेट स्पर्श करणारी ही नदी, तिचं महत्त्व किती असेल. आणि शेवटी तिचा हा लांबचा प्रवास अझरबैजानमध्ये संपतो, जिथे ती कुरा नदीला मिळते आणि कॅस्पियन समुद्रात विलीन होते. पण या संपूर्ण प्रवासात ती फक्त पाणीच नाही, तर अनेक देशांचं राजकारण, त्यांचा इतिहास आणि त्यांचं भविष्यही सोबत घेऊन वाहते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, एरस नदी म्हणजे फक्त नकाशावरची एक निळी रेघ नाहीये. तिचं महत्त्व त्याहून खूप जास्त आहे. तब्बल 1072 किलोमीटर एवढा लांब प्रवास करणारी ही नदी संपूर्ण कॉकेशस प्रदेशाची जीवनरेखा आहे. तिची ही प्रचंड लांबीच तिच्या सामरिक महत्त्वाचं एक मोठं कारण आहे, नाही का? आणि हो, ती कुरा नदीची सगळ्यात मोठी उपनदी आहे. याचा सरळ अर्थ काय होतो? तर या प्रदेशातल्या पाण्याच्या व्यवस्थापनात, म्हणजे शेती आणि वीज निर्मितीमध्ये तिची भूमिका अगदी निर्णायक आहे. भूराजकारणाच्या भाषेत ना, अशा नदीला सीमापार नदी किंवा ट्रान्स बाउंड्री रिव्हर असं म्हणतात. म्हणजे काय, तर ती एका देशात उगम पावून त्याच देशात संपत नाही, तर अनेक देशांच्या सीमा ओलांडते. आणि म्हणूनच तिच्यावर घेतलेला कोणताही एक निर्णय हा सगळ्या संबंधित देशांसाठी खूप महत्त्वाचा ठरतो. या नदीने फक्त देशांच्या सीमाच नाही आखल्या, तर संस्कृती आणि इतिहाससुद्धा घडवला आहे. तिच्याच काठावर युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेलं सेंट स्टेफनोस मठ आहे. आणि ते ऐतिहासिक खोदाफारीन पूल, जे एकेकाळी 2 प्रदेशांना जोडणारे व्यापाराचे प्रतीक होते. हे सगळं तिच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देतं. ओके, तर आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकत्र जोडून बघूया. म्हणजे आपल्याला कळेल की आरास नदी ह्या प्रदेशाचा सामरिक केंद्रबिंदू नेमकी का आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर आरास नदी फक्त एक नैसर्गिक सीमा नाही, ती या सगळ्या प्रदेशासाठी पाणी, ऊर्जा आणि दळणवळणाचा एक अतिशय महत्त्वाचा स्रोत आहे. त्यामुळे होतं काय की या प्रदेशात शांतता टिकवायची असेल किंवा संघर्ष निर्माण करायचा असेल, तर या नदीवर नियंत्रण मिळवणं खूप महत्त्वाचं ठरतं. हे सगळं पाहिल्यावर एक मोठा प्रश्न समोर येतो. आणि हा प्रश्न फक्त आरास नदीपुरता नाही, तर अशा सगळ्याच नैसर्गिक सीमांना लागू होतो. जेव्हा एखादी नदी एकाच वेळी जीवनरेखा आणि सीमा दोन्ही असते, तेव्हा ती लोकांना जोडण्याचं काम करते की विभागण्याचं? या एका प्रश्नाच्या उत्तरातच कदाचित संपूर्ण कॉकेशस प्रदेशाचं भविष्य दडलेलं आहे.